अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे आणि सर्व भक्तांच्या मनातील ज्या ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माझ्या स्वामी आई चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर भक्त हो, आजचा संदेश आहे खास स्वामींचा. आणि जे काही स्वामी भक्त असे आहेत खूप दुःखी आहेत, 1 2 3 मुली आहेत आणि मुलगा नाही आहे, तर काही घरांमध्ये 1 2 3 जावा आहेत, प्रत्येक जावेला मुलीच आहेत. आणि मग त्या घरामध्ये जे आजी आजोबा असते त्यांची इच्छा असते की आपल्या घरामध्ये एक तरी मुलगा असावा, किंवा प्रत्येक महिलेची इच्छा असते आता मला मुलगी आहे तर मग मुलगासुद्धा असावा. आपण कुठलाही भेदभाव करत नाही, ना मी करते ना तुम्ही करता, पण प्रत्येक घरामध्ये एक मुलगीही असावी, एक मुलगाही असावा. तर याआधीसुद्धा मी पुत्रप्राप्तीविषयी एक व्हिडिओ शेअर केला होता. 8 महिने झाले त्या व्हिडिओला आणि तो व्हिडिओ आपला 100K व्ह्यूज क्रॉस झालेला आहे. खूप व्ह्यूज आल्या याचा मला आनंद नव्हे, तर आनंद या गोष्टीचा आहे की त्या व्हिडिओवरती 1-2,500च्या आसपास कमेंट्स आहेत आणि त्या कमेंट्समधून 100 लोकांना अनुभव आलेला आहे त्या सेवेचा. कालसुद्धा 2 अशा कमेंट्स होत्या की ताई आम्ही सेवा केली, महाराजांचं नामस्मरण केलं आणि मला पहिल्यांदाच मुलगा झाला. एका ताईंना पुत्रदा एकादशी आपण इथे माहिती शेअर केली होती, 3 फुलांचा उपाय आणि व्रत कसं करावं. तर एका ताईंना 9 वर्षाची आधीची मुलगी होती, 9 वर्षानंतर त्या आता प्रेग्नेंट आहेत. त्या हेच बोलत होत्या की स्वामी महाराजांचे तुम्ही जे उपाय सांगता ते मी मनापासून केले आणि ताई खरंच तुमचे आणि स्वामींचे आभार. तर मी हेच बोलेल की माझे आभार खरंच नाही, कारण मीच तुमची खूप खूप आभारी आहे. कारण इथे ज्या काही सेवा देते ना त्या स्वामींच्या आज्ञेनुसार, आणि तुम्हालासुद्धा महाराज आज्ञा करतात म्हणून तुम्ही व्हिडिओ पाहता आणि मनापासून सेवा करता. तर तुम्हा सर्वांचे खरंच मी खूप आभार मानते की महाराजांवर जे काही नवीन भक्त आहेत ते सुद्धा खूप मनापासून विश्वास ठेवतात आणि सेवा करतात. खरंच तुम्ही ही सेवा चालूच राहू द्या, कारण हा दरबार असा आहे ना की आयुष्याचं सोनं होतं. भक्त हो, आज एखादी गोष्ट तुमच्या मनाच्या विरोधात जाईल तर तुम्ही स्वामींवर नाराज व्हाल, पण मी तुम्हाला 100% खात्री देते माझ्या आयुष्यातही अशाच काही 2-4 वर्षापूर्वी घटना घडल्या की ज्या गोष्टी माझ्या मनाविरुद्ध गेल्या, किंवा मला असं वाटत होतं हे व्हायला पाहिजे ते नाही झालं, त्यावेळी मी माझ्या महाराजांवर नाराज झाले. पण आज मीच तुम्हाला सांगते की महाराजांची ती योजना आज माझ्यासाठी खरंच खूप चांगली आहे आणि मी माझ्या महाराजांचे खरंच खूप 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 धन्यवाद मानते की माऊली माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहा आणि फक्त तुमचंच नाव माझ्या शेवटच्या क्षणी माझ्या तोंडात यावं, मुखात यावं, माझी हीच इच्छा आहे. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात प्रभावी 3 फळांचा उपाय पाहणार आहोत. ज्यांना मुलगा पाहिजे त्यांना मुलगाच होईल, ज्यांना मुलगी पाहिजे त्यांना मुलगीच होईल. आणि ज्या माझ्या ताईंना खूप वर्ष झाले लग्नाला, मूलबाळ नाही आहे किंवा गर्भधारणा राहते पण 2-3 महिने झाले की मिसकॅरेज होतं, किंवा मग गर्भ खराब होतो, किंवा माझ्या काही ताईंना असं झालेलं आहे एकदाच गर्भधारणा झालेली आहे, पुन्हा त्या प्रेग्नेंट राहिलेल्या नाहीत. घरातील लोकांचं सुद्धा असं मत असतं की आता हिला बाळ होत नाही आहे तर आपण दुसरा विवाह करू. तर बघा, असं सुद्धा खूप जणींच्या कमेंट्स आहेत आणि हे सर्व ऐकून वाईट वाटतं. तर दत्त जयंतीला जो प्रभावी उपाय केला तसाच प्रभावी उपाय आपल्याला आता महाशिवरात्रीला करायचा आहे, कारण ब्रह्म, विष्णू आणि महेश्वर या तिन्ही अवतारांचे आपले श्री गुरुदत्त महाराज आहेत. आणि भक्त हो, हा उपायसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला उपाय कसा करायचा आणि इथे तुम्हाला मी जे फळ सांगणार आहे ते फळ तुम्हाला आधी शोधून ठेवावं लागेल. त्यासाठीच मी व्हिडिओ थोडासा लवकर शेअर करते. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, माहिती महत्त्वाची आहे, समजून घ्या. आणि पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव असे लिहा. तर भक्त हो, 8 मार्चला महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीला आपल्याला हा उपाय करायचा आहे, कारण आपले श्री गुरुदत्त महाराज हे ब्रह्म, विष्णू आणि महेशांचे अवतार आहे. 3ही देवांचे मिळून असे आपले भगवान श्री गुरुदेव दत्त महाराज आहेत. तर आपल्याला महादेवाची उपासना करायची आहे. उपवास कसा करावा आणि या दिवशी कोणकोणते नियम पाळावे हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळेल. तर पूजा घरच्या घरी कशी करावी आणि पूजा करताना काही महत्त्वाचे उपाय करायचे आहे ज्यामुळे तुमच्या घरामधील दरिद्रता दूर होईल. तुमच्या ज्या इच्छा आहेत ना पुत्रप्राप्तीच्या, त्याचबरोबर संतान प्राप्तीच्या, किंवा मग घरात कोणी आजारी असेल, नोकरी पाहिजे
पाहिजे हे सुद्धा तुमचे उपाय. ते उपाय केल्याने हे सगळे प्रश्न सुटतील. तर त्यासाठी तो सुद्धा व्हिडिओ पहा. पूजा विसर्जित करताना तुम्हाला एक उपाय करायचा आहे, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा. पण आता आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे आणि आपल्याला काय होतं, पितृदोष आडवा येतो. त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा घरामध्ये पुत्रप्राप्ती होत नाही, कारण जे पित्र आहेत ना ते संतापून शाप देतात आणि खूप घरांमध्ये वंशवाढ होत नाही. तर भक्त हो, ज्यांना आजवर संतान झालेली नाही किंवा मुली आहेत मुलगाच नाही, किंवा तुमची नोकरीची इच्छा असू द्या, किंवा तुमचा पती जर काही महिलांचा व्यसनी असेल तर त्यांसाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. अगदी ज्या महिला म्हणजे मुलंबाळं आहेत, संसार सुखाचा आहे, मला असं वाटतं त्या महिलांनी सुद्धा हा उपाय करावा, जेणेकरून तुमच्या संसारात कुठलंही विघ्न येणार नाही. तर पूर्ण श्रद्धेने उपाय करायचा आहे. तुमच्या गावामध्ये ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर म्हणजेच शंभू शंकरांचं मंदिर, देऊळ असेल त्या ठिकाणी जाऊनच हा उपाय करायचा आहे. आता खूप ताई बोलतील की आमच्या गावामध्ये महादेवाचं मंदिर नाही आहे, तर मग तुम्ही हा उपाय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा शिवलिंग असते त्या ठिकाणी करू शकता. पण हा घरातल्या शिवपिंडीवर करता येणार नाही, कारण आपली शिवपिंड आपण उचलतो पूजेसाठी, आणि ज्या ठिकाणी आपलं महादेवाचं शिवलिंग स्थायी स्वरूपातील आहे त्या ठिकाणी जास्त पावर असते, आणि त्या पावरमुळेच आपण हा उपाय केला ना त्याचं 100% फळ मिळत असतं. तर आधी तुम्हाला उपाय समजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे जे पाहता हे बेलफळ आहे, तुम्हा सर्वांना बेलफळ माहीत आहे. आणि सध्या तुमच्या भागामध्ये जिथे कुठे बेलाचं झाड असेल, बिल्ववृक्ष असेल, तर त्याला खूप सगळी बेल आलेली असतात, फळं. तर तुम्हाला या दिवशी आवर्जून 3 फळं कुठूनही कसेही उपलब्ध करायचे आहेत. ते फळं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, आणि बेलफळ आणताना त्याला देठसुद्धा असावं. फक्त जे गोलफळ आहे हे आपल्याला वाहायचं नाही, अगदी देठासह आपल्याला बेलफळ घ्यायचं आहे. ते स्वच्छ धुवायचं आहे आणि घरीच त्याला स्वच्छ पुसून घ्या. आणि त्यावरती एका फळावरती तुम्हाला ओम काढायचा आहे, दुसऱ्या बेलफळावरती नम काढायचा आहे, आणि तिसऱ्या बेलफळावरती शिवाय काढायचा आहे. असे 3 फळ तुम्हाला घरीच तयार करून घ्यायचे. म्हणजे काय होतं, महादेवाच्या मंदिरामध्ये शिवरात्रीला खूप खूप जास्त गर्दी असते. आमच्या इकडे तर 1 मिनिटसुद्धा असं वाकूनसुद्धा दर्शन घेऊ देत नाही, आणि तुमच्याकडे सुद्धा असंच असेल. आणि हा उपाय तुम्ही एखाद्या छोट्या जरी मंदिरात केला तरी मंदिरातच करायचा आहे. आणि हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर बघा, 8 तारखेला महाशिवरात्री आहे आणि या दिवशी शुक्रवार आहे. तर या दिवशीचा राहुकाळ आहे, म्हणजेच जी राहू वेळ आहे ना ती आहे सकाळी 10:30 ते 12. म्हणजे या 1.5 तासामध्ये तुम्हाला कोणतंही असं महत्त्वाचं काम किंवा उपाय करायचा नाही आहे. त्यामुळे तुम्ही 1-12:30च्या नंतर किंवा मग सकाळी सकाळी केला तरीसुद्धा चालेल. आता तुम्हाला 3 बेलाचे फळं, त्याचबरोबर भस्म, आपण शिवमूठ किंवा महादेवासाठी तुम्हाला वस्त्रसुद्धा घेऊन जायचं आहे. हे जे काही तुम्हाला महादेवांसाठी न्यायचं आहे ते पूजेचं साहित्य तुम्ही घेऊन जायचं. फुलवाती घेऊन जा, शिवरात्र वातसुद्धा लावली जाते, यावरतीसुद्धा मी माहिती नक्की शेअर करेल. आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्याच घरून 1 तांब्याभर पाणीसुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण ज्या पद्धतीने शंभू महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करतो तशीच तुम्हाला पूजा करायची आहे. सर्वात आधी 1 तांब्याभर पाणी तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सविस्तर पूजा करून घ्या. त्यानंतर तुम्हाला जे 3 फळं आहेत ते सर्वात शेवटी हातामध्ये घ्यायचे आहेत आणि मनोभावे शिवशंभू महादेवाला नमस्कार करायचा आहे आणि एक प्रार्थना करायची आहे. म्हणजेच तुम्हाला एक नवस बोलायचं आहे. हे शिवा शिवा महादेवा, मी तुझी भोळी भक्त आहे देवा, माझ्यावरती कृपा करा. देवा, ज्या ताईंना मूल नाही आहे ना त्यांनी बोलायचं, देवा मला आई होण्याचं सौभाग्य लाभू द्या. देवी पार्वती, आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न आणि सौभाग्य असतं, तर ते मला तुमच्या कृपेने लाभू द्या. ज्या ताईंना मुलगा पाहिजे त्यांनी तशी विनंती करा की देवा मला सुंदरशी मुलगी आहे, लक्ष्मी आहे, पण आता मला मुलगासुद्धा हवा आहे आणि लवकरच 2025 महाशिवरात्रीपर्यंत माझ्या घरामध्ये
पुत्रप्राप्ती, संतान प्राप्ती होऊ दे, किंवा ज्यांना नोकरीसाठी उपाय करायचा आहे त्यांनी ती इच्छा बोलायची आहे. आणि देवा, मी तुमची मनापासून पूर्ण श्रद्धेने ही सेवा करत आहे. माझा विश्वास आहे की माझा भोळा महादेव शिवशंकर माझी इच्छा नक्की पूर्ण करेल. बघा, तुम्ही अशी जर प्रार्थना केली ना की तुमचं 100% काम होईल. फक्त महादेवांवरती पूर्ण विश्वास दाखवा. माझे गुरु श्री स्वामी समर्थ माऊली आहे, त्यांच्या आज्ञेनुसार मी हा उपाय करत आहे. किंवा मग श्री गुरुदत्त महाराज हे आपले गुरु आहेत आणि आपण त्यांच्या आज्ञेनुसार हा उपाय करत आहोत असे तुम्ही बोला. कारण शिवशंभू महादेव हे सुद्धा आपले गुरुच आहेत. तर भक्त हो, तुम्हाला अशी प्रार्थना करून 3ही बेलाचे फळं, तर सर्वात आधी ज्या ठिकाणी गणपतीचे स्थान असते, म्हणजे तुम्ही इथे शिवपिंडीवर पाहू शकता, मी तुम्हाला बाण दाखवते, 1 2 3 असे इथे नंबर देते, त्यानुसार तुम्हाला बेलफळ ठेवायचं आहे. तर सर्वप्रथम 1 नंबरला श्री गणेशाचं स्थान आहे, त्या ठिकाणी 1 बेलफळ ठेवा. 2 नंबरला कार्तिक स्वामींचे स्थान आहे, त्या ठिकाणी 2. आणि जे शिवलिंग आहे तर एकदम वरती देवाच्या डोक्यावरती 1 फळ ठेवायचं आहे. अशा पद्धतीने 3 फळं अर्पण करायचे आहेत. आणि जर तुमच्या इथे शिवलिंग छोटे असेल, मंदिर एखादं छोटं मंदिर असेल तर तिथे शिवपिंडसुद्धा छोटी असती, तर 3ही फळ तुम्ही समोर अर्पण केले किंवा मग शिवलिंगावरती ठेवले तरीसुद्धा चालेल. तर हा उपाय करत असताना तुमचे स्वतःचे तोंड हे तुम्हाला उत्तरेकडे करायचे आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत ते स्थान तुमचं दक्षिणेचं असावं, तोंड मात्र उत्तरेकडे असावे. आणि या पद्धतीने तुम्हाला हा उपाय, ही सेवा करायची आहे. मनोभावे देवाला नमस्कार करायचा आहे. 3 टाळ्या वाजवायच्या आहेत, 1 2 3 या पद्धतीने. आणि नंतर मग नमस्कार करून त्यामधील 1 फळ तुम्हाला उचलायचं आहे. आता तुम्ही पूजा करत असताना इतर महिलांनी त्या ठिकाणी पूजा केली किंवा त्यांनीसुद्धा जर बेलफळ अर्पण केलं तर तुमचा गोंधळ होईल की मी कुठलं वाहिलेलं आहे आणि मी माझंच घ्यायचं का. तर नाही, तुम्ही त्यापैकी कुठलंही 1 फळ घ्या किंवा जे तुम्ही अर्पण केलेलं आहे ते तुमच्या समोर असेल तर ते घेतलं तरी चालेल. ते 1 फळ घ्यायचं आहे, आपल्या स्वतःच्या पूजेच्या ताटामध्ये ठेवायचं आहे. देवांना नमस्कार करायचा आहे आणि बोलायचं आहे, देवा, हे फळ मी घेऊन जात आहे आणि याची मी सेवा करणार. लवकरच माझी ओटी भरू द्या आणि माझ्यासुद्धा पोटी पुत्रप्राप्ती किंवा संतानप्राप्ती होऊ द्या. लवकरच माझ्या इच्छेला फळ मिळू द्या. ही 1 प्रार्थना करा. ते फळ घेऊन आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर घरातील देवांना, स्वामी महाराजांना आणि श्री गुरुदत्त महाराजांना आणि तुमच्या घरामध्ये जे भगवान शिवांचं शिवलिंग आहे इथे तुम्हाला नमस्कार करायचा आहे. ते बेलाचं फळ तुमच्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी जागा आहे तर त्या जागेवरती तुम्हाला ठेवताना एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीवरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती तुम्हाला हे बेलाचं फळ ठेवायचं आहे. दररोज या बेलाच्या फळाची स्वच्छ तुम्हाला फक्त पुसून घेऊन त्यावरती ओम काढून पूजा करायची आहे. आणि या बेलाच्या फळाची तुम्हाला श्रावण महिन्यापर्यंत पूजा करायची आहे. त्यानंतर मग तुम्ही हे बेलाचं फळ तुमच्या देवघरातील एखाद्या ड्रॉवरमध्ये किंवा मग तिजोरीमध्ये तुम्ही एखाद्या पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून ठेवून द्या. आणि हे तुम्हाला पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत 1 वर्षभर जपून ठेवायचं आहे. या 1 वर्षात तुम्हाला नक्की अनुभव येईल, मी तुम्हाला खात्री देते. फक्त उपाय हा तुम्हाला पूर्ण श्रद्धेने करायचा आहे. स्वामींवर आणि शिव महादेवावरती सुद्धा विश्वास ठेवायचा आहे. तर भक्त हो, हा उपाय खरंच खूप प्रभावी आहे. सर्वांनी नक्की करावा. आणि काही अडचणी असतील कमेंट्समध्ये सांगा. आणि माहिती कशी वाटली, व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि भगवान शिव शंभू शंकरांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.